नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, क्विक आणि शॉर्टमध्ये पाहणार आहोत आपण एक भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे इंडिया एक्झिम बँक अंतर्गत. कशासाठी आहे तर मॅनेजमेंट ट्रेनीजसाठी ही जे पद आहे त्यासाठी ही भरती आहे. याच्यामध्ये जे एलिजिबल कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्याकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. आता बऱ्याच जणांना माहीत नसेल एक्झिम इंडिया बँक काय आहे. तर ही बँक जी आहे ऑल इंडिया प्रीमियर फायनान्शियल इन्स्टिट्यूट आहे, जे की फायनान्शियल फॅसिलिट करते आणि इंडियाला इंटरनॅशनल जे ट्रेड आहे त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे यांचं जे आहे सहभाग आहे. आता हे तुम्ही माहिती इंटरनेटवरून पाहू शकता. याच्या ज्या लिंक्स आहेत फॉर्मच्या ते 17 जानेवारीपासून स्टार्ट झालेल्या आहेत. लास्ट डे आहे 1 फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि फेब्रुवारीमध्येच याची टेंटेटिव्ह जी आहे रिटन एक्झामची डेट आहे. आता ती एक्झॅक्टली कोणती डेट आहे हे अजूनही जाहीर केलेलं नाही आहे, पण भविष्यामध्ये म्हणजे नेक्स्ट मंथमध्ये तुम्हाला हे डेट्स वगैरे दिल्या जातील. किंवा चॅनलला सबस्क्राईब करा, तुम्हाला जे आहे याच्याबद्दल माहिती मिळेल. हे टोटल जे PDF आहे ते 18 पेजेसचं आहे. अँड जर तुम्हाला व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तिथे आम्ही अपडेट जे असतात व्हिडिओच्या आधी आणि अशा अपडेट जे आम्ही व्हिडिओमार्फत सांगत नाही त्याही तिथे शेअर करतो. सो मेक शुअर व्हिडिओ जे ग्रुप आहे ते जॉईन करायला विसरू नका. आता फॉर्म कुठं अप्लाय करायचा आहे, फॉर्म कुठं कोणती लिंक्स आहेत तर यांची तुम्ही वेबसाईट पाहू शकता. समोरच आहे तुमच्या www.eximbankindia.in/careers. करिअर्सचं एक सेक्शन आहे, त्यामध्ये तुम्ही जाऊन याचा फॉर्म जो आहे तो भरू शकता. आता याच्यामध्ये टोटल पदे किती आहे तर 40 पदांकरिता ही भरती आहे. याच्यामध्ये अनरिझर्वड 19 पदे आहेत. SC या प्रवर्गासाठी 5, ST प्रवर्गासाठी 3, OBC प्रवर्गासाठी 10, AWS प्रवर्गासाठी 3 पदे, अशी टोटल 40 पदे देण्यात आलेली आहेत. याच्यासाठी एलिजिबिलिटी काय आहे तर बघा, जे एलिजिबिलिटी आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे ते तुम्हाला पाहायचं आहे याच्यामध्येच. आता मी पोझिशन सांगितलं होतं सगळ्या, प्रत्येक UR साठी किती, SC प्रवर्गासाठी किती, तेही तुम्ही लेफ्ट साईडला पाहू शकता. राईट साईडला त्याचं एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलं आहे. आता पदे तर सर्व सेम आहेत मॅनेजमेंट ट्रेनीज. याच्यामध्ये मिनिमम 60% तुम्हाला मार्क्स पडलेले पाहिजे. तुमची कोणतीही डिग्री आहे त्यामध्ये तुमचं जेही तुम्ही डिग्री कंप्लीट केलेली आहे याच्यामध्ये नो मॅटर तुमची कोणती डिग्री आहे. जर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल MBA, PGDMA, PGDBM किंवा MMS, याच्यामध्ये एक स्पेशलायझेशन पाहिजे फायनान्सचं आणि तुम्ही चार्टर्ड अकाउंटंटच्या लास्ट इयरमध्ये असाल तरी तुम्ही याच्यासाठी अप्लाय करू शकता. अशा प्रकारचं एज्युकेशन क्वालिफिकेशन याच्यात देण्यात आलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय काय असलं पाहिजे तर तुमचं कम्युनिकेशन स्किल चांगलं पाहिजे. त्याचबरोबर तुमच्या जेही तुमचे डिग्रीचे तुम्हाला मार्क अवॉर्ड केलेले आहेत, तुमचे जेही पर्सेंटेज आहे त्या बेसिस म्हणजे ते चांगले पाहिजे. त्या बेसिसवरच तुमचं सिलेक्शन वगैरे होणार आहे, म्हणजे ते पण कन्सिडर केलं जाणार आहे. आता एज लिमिट काय आहे यासाठी ते आपण पाहूया. तर बघा, 21 वर्षाच्या खाली तुमचं एज नसावे आणि 28च्या वर नसावे. हे फॉर जनरल कॅटेगरीसाठी आहे. SC ST या प्रवर्गातून असाल तर 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे. OBC प्रवर्गातून असाल तर 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन असतं. आणि जे PWD कॅन्डिडेट्स आहेत, पर्सन्स विथ बेंचमार्क डिसॅबिलिटीज, यांना सुद्धा त्यांच्या प्रवर्गानुसार इथे जे आहे एज रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे. तर हे तुम्हाला पाहायचं आहे, यानुसारच फॉर्म भरायचा आहे. पण जनरल कॅटेगरीसाठी आहे मिनिमम 21, मॅक्झिमम 28. त्याचबरोबर कशाप्रकारे कोणकोणत्या डिसॅबिलिटीज याच्यामध्ये मेन्शन केलेल्या आहेत म्हणजे व्हॅलिड आहेत तर त्याही इथे देण्यात आलेल्या आहेत. मित्रांनो, तुम्ही खूप सिंपल पद्धतीने हा फॉर्म भरू शकता. आता जे एक्झाम सेंटर्स वगैरे असतील ते सर्व काही तुम्हाला जे असतील ते ऑनलाईनच पाहायला भेटतील. यांची जी ऑफिशियल साईट आहे ते. याच्यामध्ये आता एक्झाम कशी असणार आहे तर बघा, रिटन टेस्ट जी आहे प्रोफेशनल नॉलेज सब्जेक्टिव्ह टेस्टचं नाव आहे. नंबर ऑफ क्वेश्चन्स पार्ट 1 फायनान्शियल स्टेटमेंटबद्दल असतील. पार्ट 2 मध्ये 6 आउट ऑफ 8 क्वेश्चन्स असणार आहेत. आता मॅक्झिमम मार्क जे आहे फायनान्शियल स्टेटमेंटच्या क्वेश्चन्सला म्हणजे जे पार्ट 1 आहे त्याच्यामध्ये 40 मार्क्स आणि दुसऱ्या पार्टमध्ये 60 मार्क्स, असे टोटल 100 मार्कची एक्झाम असणार आहे. आणि 2.5 तासाचा तुम्हाला वेळ दिला जाणार आहे. आणि तुम्हाला जे आहे ह्या वेळांमध्येच तुम्हाला जे आहे परीक्षा द्यायची आहे. आता इथं काही अदर इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन दिलेली आहे, तीही तुम्ही रीड करू शकता. आर्टिकल मी मराठीमध्ये याचं दिलेलं आहे, डिस्क्रिप्शनमध्ये लिंकद्वारे तुम्ही ते रीड करू शकता. आता जर तुम्हाला जे गाईडलाईन्स वगैरे आहेत किंवा कशा प्रकारे जे पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी ज्यांच्याकडं डिसॅबिलिटीचे जे सर्टिफिकेट आहे ते कसे अप्लाय करायचे, कोणकोणत्या डिसॅबिलिटीज इथं व्हॅलिड आहेत ते जर जाणून घ्यायचं असेल कॉमेंट सेक्शनमध्ये मला विचारू शकता. कशा प्रकारे अप्लाय करायचं आहे तर ऑनलाईन जायचं आहे. यांची वेबसाईट आहे, तिथे तुम्हाला ॲप्लिकेशन जे आहे ते करायचं आहे. तुमचे जेही क्वालिफिकेशन आहे ते तिथे एंटर करून सिंपल जी फी आहे यांची पे करायची आहे आणि डॉक्युमेंट स्कॅन आणि अपलोड करायचे आहेत. त्याची साईजसुद्धा तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की फोटोची साईज वगैरे काय असली पाहिजे. आता ह्याची फी काय असणार आहे तर बघा,
ह्याची फी आणि इंटरमिशन चार्जेस जे आहेत ते इथं मेन्शन करण्यात आलेले आहेत. पण त्याआधी फ्रॉम 17 जानेवारी ते 1 फेब्रुवारी इथं मेन्शन करण्यात आलेलं आहे. कॅन्डिडेट तुम्हाला सर्वप्रथम हे ऑनलाईन ॲप्लिकेशन भरायचं आहे आणि पुढे जाऊन तुम्हाला ऑनलाईन मोडनंच पेमेंट करायची आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये फोटोग्राफ अपलोडचे सुद्धा जे ऑप्शन आहेत ते दिलेले आहेत. सो मेक शुअर यांनी इथे एक क्लिअरली सांगितलेलं आहे की जेही डॉक्युमेंट्स वगैरे आहेत ते तुम्हाला व्हॅलिड आणि जेही ओरिजिनल आहेत ते इथं द्यायचे आहेत. याच्या फीबद्दल याच्यामध्ये काही मेन्शन केलेलं नाही आहे सध्या, पण तुम्ही ऑनलाईन जर गेलात तर तुम्हाला याची फीसुद्धा तिथं मेन्शन केलेली दिसेल. त्यानुसार तुम्ही हा फॉर्म जो आहे तो भरू शकता. आणि मित्रांनो, नेक्स्ट एक मंथमध्येच याची एक्झाम होणार आहे. त्याची टेंटेटिव्ह मंथ आहे. जसं याची डेट्स वगैरे येतील किंवा फर्दर अपडेट्स येतील तुम्हाला सांगितले जातील. चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला याच्याबद्दल अजून वाचायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. तसंच व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करायला विसरू नका. तिथे सुद्धा आम्ही जे अपडेट्स आहेत या रिगार्डिंग किंवा इतर भरती रिगार्डिंग त्या आम्ही शेअर करत राहतो. मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.